जंगल कापले जात होते, परंतु सगळी झाडे कुऱ्हाडीला मतदान करत होती. कारण कुऱ्हाडीतील लाकूड हे आपल्या समाजाचे आहे असे त्यांना वाटत होते. हे सगळं सांगण्यामागचं कारण आहे, नाशिकमध्ये साधू मेळावा होणार आहे आणि या साधू मेळाव्यासाठी नाशिक मधील तपोवन येथील 18,000 वृक्ष तोड करण्यात येणार आहे, असे गिरीश महाजन यांनी जाहीर केले. असे जाहीर करता नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील वृक्षप्रेमींनी या निर्णयाला विरोध केला. काय आहे नक्की हा प्रकार, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी अक्षय आणि आपण पाहत आहात बोलका कट्टा. नाशिक येथील तपोवन येथे 2026 साली कुंभमेळा भरवण्यात येणार आहे. या कुंभमेळ्यासाठी तपोवन येथे 18,000 वृक्ष तोड करून ती जागा साधू मेळाव्यासाठी देण्यात येईल, असे गिरीश महाजन यांनी जाहीर केले. असे जाहीर करताच संपूर्ण नाशिकसह महाराष्ट्रातील वृक्षप्रेमींनी या निर्णयाला विरोध केला. आमचे 100 बळी गेले तरी चालतील, परंतु आम्ही वृक्षतोड होऊन देणार नाही. वृक्ष आमचे मायबाप आहे. गिरीश महाजन, तुमची आणि आमची काही दुश्मनी नाही आणि झाली तरी चालेल, हे वाक्य आहे मराठी अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांचे. गिरीश महाजन यांनी 18,000 वृक्ष तोड करून तेथे साधू संत मेळावा म्हणजे कुंभ मेळावा घेण्यात येईल असे जाहीर करतात सयाजी शिंदेसह संपूर्ण नाशिक आणि महाराष्ट्रातील वृक्षप्रेमींनी नाशिक येथील तपोवन येथे भेट दिली. आम्ही ही वृक्षतोड होऊ देणार नाही, काही झाले तरी चालेल, असा संपूर्ण वृक्षप्रेमींनी आता आंदोलन करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. सयाजी शिंदे यांच्यासह नाशिककर आणि संपूर्ण महाराष्ट्राने घेतलेल्या या पावलामुळे आता सरकार खूप अडचणीत आलेले आहे. यावर सावरासावर करताना गिरीश महाजन असे म्हणाले की 18,000 वृक्ष तोड केली तरी दुसऱ्या जागी 18,000 वृक्ष लावू. परंतु यावर पुन्हा बोलताना वृक्षप्रेमी असे म्हणाले की तुम्हाला 18,000 वृक्ष लावण्यासाठी जेथे जागा आहे तेथे कुंभमेळावा घ्या, आम्हाला काही प्रॉब्लेम, परंतु नाशिक मधील तपोवन येथील एकही वृक्ष आम्ही तोडून देणार नाही, अशी जाहीर भूमिका संपूर्ण वृक्षप्रेमींनी घेतलेली. यावर बोलताना मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे असे म्हणाले की आज कुंभमेळ्याचे कारण सांगून वृक्षांची तोड, साधू संतांच्या नावाने ही जमीन सपाट करायची आणि नंतर पुढे आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची, हा विचार सरकारचा असावा. या सर्व विरोधानंतर आता सरकार काय भूमिका घेईल हे नक्कीच पाहण्यासारखे ठरेल. बाकी तुम्हाला काय वाटते, सरकारने घेतलेली वृक्षतोडीची भूमिका योग्य आहे का? यावर नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राने केलेले आंदोलन सक्सेस होईल का? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बोलका कट्टा YouTube चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.